बीडचे भावी आमदार आदित्य उनवणे पाहू शकता। आता त्यांची बॅच आहे 5:30ची। तर आदित्य इन्स्टावर प्रचंड व्हायरल झालेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून। ठरवले मी आदित्यला बीडचे भावी आमदार करायचं परळी बीड मतदारसंघातून। तर आदित्य चल स्टेअरिंगला ये, आता तुझी बॅच आहे, पाहूया कसा गाडी चालवतोयस तू। तर मित्रांनो पाहूया आदित्य कशा प्रकारे गाडी चालवतोय। थोडा वेगळ्या स्टाईलने व्हिडिओ शूट करतोय। मी आता उतरतोय गाडीतून। तर आज आदित्यचा 4-5वाच दिवस आहे ट्रेनिंगचा। पाहूया कशा प्रकारे फायनली ट्रेनिंग चालू झालेलं आहे। आपलं पाण्याचा भाग आहे आदित्य, बघ पावसाळ्यात कधी पाणी साठतं, अशा भागात गाडी हळू चालवायची, कारण इतरांच्या अंगावर पाणी उडू शकतं, बरोबर। आपल्याला ती पण काळजी घ्यायची। किंवा पाण्यात अति मोठा खड्डा असू शकतो, गाडी अडकू शकते, त्यामुळे आपल्याला ह्याची पण काळजी घ्यायची। पाण्यात हळू चालवा। कॉलेजला जाणारी येणारी, ऑफिसला जाणारी येणारी मंडळी, त्यांच्या अंगावर पाणी उडता कामा नये, खराब होता का नाही कपडे, एक माणुसकी पण आपल्याला दाखवायची। चला रेस द्या हळूहळू शेट। आपण नरेगावातून ड्रायव्हिंग करतोय, जास्त पळवायची नाही गाडी। जास्त जर पळवलात तर मग तुम्हाला जजमेंट नाही येणार। बघा काका कसे चालेत रमत गमत। दे रेस आदित्य, कंटिन्यू ड्राइव्ह कर। गॅप आहे समोरचा, रिकामा जागा भरून घे, नजर लांब पर्यंत 50-100 मीटर तक। आने वाली सभी प्रॉब्लम्स को देखने का, उसके अंदाज से गाड़ी चलाने का, अंदाज अपना अपना। दे रेस हळूहळू पाहू शकता आदित्य उनवणे गाडी चालवतोय। इन्स्टावर आदित्यने प्रचंड धूम मचवलेली आहे। इन्स्टा व्हिडिओ सेम आयडिया आहे माझी, 2-3 लाखाचे व्हिडिओ आदित्यचे। आदित्यला मी बीडचा भावी आमदार म्हणतो। रेस आदित्य चल, आता खरी मजा। आदित्य आपण चढतोय आहे सेकंड गिअरला। चढताना तुला काही करून 20- यायचं नाही आदित्य, म्हणजे 20- स्पीड करायचं नाहीये, नाहीतर तुझी गाडी बंद पडण्याचे चान्सेस आलं का लक्षात। येस, त्यामुळे 20- येऊ नको काही करून। 20+ या 20 तक ही तुझे चलाने का है। दे रेस, व्हेरी गुड बॉय। चल हवा के साथ साथ घटा के संग संग, लक्षात ठेव। आता चढता जर समोर काही अडचण आली, फॉर एक्झाम्पल क्रॉसिंग, लेफ्टने एक लेन बाहेर पडते, बरोबर ना आदित्य। चल क्लच दाबून पहिला गिअर घे, आता खरी मजा आहे। ट्रॅफिक लागलं, सोड क्लच, हळूहळू दे रेस, हळूहळू 10-20% नाजूक जाऊ दे। ताई साहेबाला जाऊ दे, 2 आल्या ताई, जाऊ द्या। एक ताई गेली की दुसरी ताई आली। रेस दे रेस बाळा, चल दे रेस एका ताला सुरात। घाबरायचं नाही, तुझ्यासाठी कोणी थांबणार नाही। तुला ह्यातून अडचणीच्या रोडला ना पहिला गिअर चालवायचा। रेस दे पटकन, मागं खूप ट्रॅफिक जाम झाले आपल्यामुळे आदित्य। चल दे रेस। पाहू शकता बीडचे भावी आमदार आदित्यनाथ। ट्रेनिंग चालू आहे आपलं दाहिरी गावात, छोट्या छोट्या लेन मध्ये। हळूहळू आमदार नमतं घ्या, आपली जनता ही लय रेस करताय। इन्स्टाला सांगितले सन्माननीय मुंडे साहेबांना, तुम्हाला तिकीटची तयारी करा पुढच्या वर्षासाठी। द्या रेस द्या हळूहळू, चला। इलेन सोडायची नाही काहीही झालं तरी। पाठीमागं बघ बऱ्याच गाड्या वेटिंगला आहेत, सोड रेस जरा, त्या ताईला वेळ द्या समोरच्या। बस गेली ती, चल आता वड 5ची, चल बस। समोर बघ बरं येणारी अडचण काय आहे, खड्डे, मग जरा रेस सोडून देणे, रिक्षा थांबलाय। तुला माहिती आहे का आदित्य, एक्सपर्ट काय करतो, सारखा ब्रेक नाही दाबत बसत, तो काय करतो जरा मध्ये रेस सोडतो। रेस सोडल्यामुळे ना समोरच्या ज्या अडचणी आहेत ना ते सॉल्व्ह होऊन जातात, तेवढ्या ती व्यक्ती निघून जाते, रिक्षा निघून जातो। म्हणून काय करायचं, लांबपर्यंत नजर ठेवायचं आणि रेस धरसोड करायचा। उगाच कंटिन्यू नुसतंच आपलं भूत मागं लागल्यासारखं वड 5ची म्हणल्यासारखं रेस दाबत बसायचं नाही, अलग लक्षात तुझ्या। येस, पॉईंट महत्वाचा आहे, नोट कर। बऱ्याच जणांना सवय असते नुसतं रेस दाबतात। परत बघ गाडी कशी बाहेर पडली, आता ती इको आरसाने बघितला का नाही माहित नाही, इंडिकेटर न लावता बाहेर पडली, डेंजरस सीन असतो। चल रेस दे भावा। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ट्रेनिंग आता एंड करतोय। कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा। थोडा विनोदी पद्धतीचा मास्तर आहे, गॉगलवाला मास्तर म्हणतात मला ड्रायव्हिंग मध्ये। आपले पुन्हा सांगतो, इन्स्टावर जाऊन आपली सेम आयडी सर्च करा, 750 व्हिडिओ पहा। तुमच्या प्रत्येक वीक पॉइंटवर मी व्हिडिओ बनवलेला आहे, हाफ क्लच, यू टर्न, घाट, हायवे सोबत। युट्यूबला आपल्या थोडासा सपोर्ट द्या, छान छान व्हिडिओ आहेत, पहा नक्कीच। थँक्यू सो मच मित्रांनो। राडा राडा राडा। डबे होता का आदित्य? नाही, जर आवा डबे असला असता तर आपण क्लच ब्रेक घेतला असता, फर्स्ट गिअर घेतला असता, बट ब्रेकर थोडासा लहान मध्ये होता, फ्लॅट मध्ये, म्हणून मी काय केलं तिथं लाईट ब्रेक यूज केला। बऱ्याच जणांना प्रश्न असतो कधी ब्रेक घेऊ कधी क्लच घेऊ, माझं उत्तर एकाच ओळीत आहे, जर अडचण छोटी असेल तर लाईट ब्रेक यूज करा, अडचण मोठी असेल तर क्लच ब्रेक यूज करा। हाथ समांतर पकड़ 9 आणि 3 प्रमाणे घड्याळच्या। परफेक्ट, चलते रहो अभी आपके हिसाब से, हवा के साथ साथ घटा के संग संग। रेस सोडून दे, येस दे रेस हळूहळू। आता पुढे वळण आहे आदित्य, आपण तर आहोत सेकंडला, सेकंड मध्ये वळण्या एवढी जागा नाही पुढे। चल दाब क्लच, घे पहिला गिअर, घेतलास,
लेफ्ट इंडिकेटर लाव, लेफ्टचा मिरर बघ आदित्य, आजी माझी मंत्री कोण आहे का, वळव लेफ्टला, आरसा बघून, आरशात एक नजर, पुढे एक नजर, रेस करायचा नाही. जाऊ द्या राजे. आता गाडीचं तोंड सरळ झालं की स्टेरिंग सरळ करा. व्हेरी गुड बॉय. झालं का सरळ? जमलं ना? येतो का नाही कॉन्फिडन्स? कसं वाटतंय? रील जबरदस्त व्हायरल झाली रील. हळू घे दे रे. सेकंड क्लास दाबून अजून एक टाकली बघितला का? फर्स्ट गिअर राष्ट्रपती, सेकंड तुझी नाही दुसऱ्याची टाकली, ती बी रील चांगली व्हायरल झाली इन्स्टाला, माहिती आहे का? आता आदित्य मजा आहे. समोर एक फॉर्च्युनर थांबली आपल्या लेन मध्ये, इनोवा फॉर्च्युनर कोणत्या माहित नाही. रेस कमी कर, आरशात बघ, राईट इंडिकेट लाव, सरक राईटला, मायनस मायनस सरक, अजून फॉर्च्युनरला हॉर्न दे, कारण डोअर ओपन कराल ना डायरेक्ट. परत लेफ्ट आरसा बघून लेफ्ट सरक, इंडिकेट लावला तर अजून उत्तम. 4 चांद लागले. समजलं काय केलं? जर ड्राईव्ह करता करता तुझ्या लेन मध्ये अडचण असेल तर तू काय करणार, एक 50-70 मीटर आधी लेन चेंज करणार, सरकणार, इंडिकेटर लावून मिरर चेक करून. तिथं गेल्यावर सरकायचं नाही, कारण बोनेटच्या हाईटचा अंदाजा येत नाही, धडकून बसशील त्याला. ओके. हे बघ ब्रेक मी दाबला, गाडी आदळली असती बरं का आदित्य. जजमेंट घ्या, जजमेंट पाहिजे. मला चान्स देऊ नका ऑपरेटिंगचा. आता येतोय खरी मजा. नवले ब्रिज, यमदेवांचं राज्यात पदार्पण झाले आपलं. साक्षात यमदेव, माहिती नाही इथं यमदेव खुर्ची टाकून बसल्यात गाड्या उडवायला. इथं दर महिन्याला 1-2 ऍक्सिडेंट. अरे बाई हळू, काय केलंस? एवढं जोरात नसतं वळवायचं. फक्त टोपीवाल्याच्या पत्ते गुल झाल्या होत्या, माहितीये का? असं नाही करायचं आधी. ते स्टेरिंग, पॉवर स्टेरिंगला असं 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 हिसके मारला की गाडी घासण्याचे चान्सेस, पलटी होण्याचे चान्सेस. त्यामुळे काळजी घ्यायची. पॉवर स्टेरिंग स्मूथली यूज करायचं. ओके. मी मगाशी सांगितलं इमर्जन्सी येऊ द्यायची नाही. 50-100 मीटर पहिले लाईन चेंज करणे का. फॉर एक्झाम्पल सामने देख प्रॉब्लेम आहे, आरसा बघून सरक राईटला, हळूहळू कारला एक हॉर्न दे, मी येतोय, झालं सॉल्व. समजतंय? येस. चलते रेस हळूहळू आता या गोष्टीवर. व्हेरी गुड. रेड सिग्नल, या कारच्या मागे थांबून घे. त्या समोरच्या गाडीचा टायर दिसायचा बंद झाला की थांबून घ्यायची. उचल क्लच. कुणी म्हणाल नंबर प्लेट, ओके, कुणी म्हणाल तो लोगो महिंद्राचा. लक्षात ठेव, लोगो आणि नंबर प्लेट वर आणि खाली असतात गाडीच्या मॉडेलनुसार. काही गाड्या हॅशबॅक, सेडान, एक्सयूव्ही असतात, बरोबर. त्यामुळे नंबर प्लेटवर नाही जायचं राजे. टायर दिसायचं बंद झालं की गाडी थांबली पाहिजे. सिग्नलला थांबलो आहोत आपण, सिग्नलला काळजी घ्यायची, सिग्नल तोडायचा नाहीये. ओके. जगा पर रुकणे का.